महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ राजे राजर्षी शाहू महाराज त्यांना भारतामध्ये सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणून ओळखलं जातं. त्या छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या 152व्या जयंतीच्या निमित्त मी त्यांच्या विचारांना, कर्तृत्वाला आणि त्यांनी निर्माण केलेल्या नेतृत्वाला आणि त्यांच्या आदर्शाला कोटी कोटी प्रणाम करतो, वंदन करतो. त्याचबरोबर या देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आणि महामातांनी हा देश समृद्ध संपन्न बनवण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्याग समर्पित केला, त्या सर्व महापुरुषांना आणि महामातांना आजच्या या शाहू महाराजांच्या 152व्या जयंतीच्या निमित्त विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराजांना अभिवादन करण्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले विद्यालयाचे जाणते आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिकक्ष असणारे पर्यवेक्षक पवार सर काही कामानिमित्त या कार्यक्रमाला येता आलं नाही, परंतु या शाळेचा लौकिक वाढवणारे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक भंडारी सर, ज्येष्ठ शिक्षक जायबाई सर, माझे सर्व सहकारी मित्र आणि ज्यांच्यासाठी महापुरुषांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ऐकण्यासाठी इच्छुक आहात ते आपण सर्वजण, या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. आणि मी 2 शब्द या ठिकाणी बोलणार आहे, ते आपण ऐकायचे. क्यों मनाते हैं महापुरुषों की जयंतियां और जन्मदिवस? महापुरुषांचा जन्मदिवस आणि जयंती दिवस का साजरा करायचा, त्याच्याबद्दल एक वाक्य मी तुम्हाला सांगतोय. जो कौम अपना इतिहास भूल जाती है, जो कौम अपना इतिहास भूल जाती है, वो कभी इतिहास नहीं बनाती. ज्या लोकांना आपल्या पूर्वजांचा इतिहास ठाऊक नसतो, माहीत नसतो, ज्या देशातले लोक आपल्या पूर्वजांचा, आपल्या पराक्रमी महापुरुषांचा इतिहास या ठिकाणी विसरून जातात, त्या समाजाला, त्या देशाला पुन्हा नवा इतिहास निर्माण करता येत नाही. म्हणून महापुरुषांच्या जयंतीचे उत्सव आपल्याला साजरे करावे लागतात आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा आढावा आपल्या येणाऱ्या पिढ्यांना द्यावा लागतो. म्हणून आज आपण आपल्या विद्यालयामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी त्यांनी केलेलं कर्तृत्व, त्यांनी घातलेले आदर्श, त्यांनी केलेलं कार्य, त्याला वंदन अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत, बसलेलो आहोत. मित्रांनो, शिक्षणाचं महत्व विषद करताना राजर्षी शाहू महाराजांनी अनेक पातळीवरती काम केलेलं आहे, पण शिक्षणच हे का महत्वाचं आहे त्याच्यावरती त्यांनी फार महत्व दिलं आहे. शिक्षा वो शेरनी का दूध है, शिक्षा वो शेरनी का जो दूध है, जो पीता है वो दहाड़ता है, जो पीता है वो दहाड़ता है. शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासाचं, प्रगतीचं फार मोठं साधन आहे. आणि म्हणून आमच्या देशामध्ये महापुरुषांनी, आमच्या देशामध्ये ज्या लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, ज्या शास्त्रानुसार शिक्षण घेता येत नव्हता, जे आदिवासी लोक आहेत, ज्या स्त्रिया आहेत, ज्या महिला आहेत, जे अपुरेसे लोक आहेत, जे मागासलेले लोक आहेत, त्या लोकांना शिक्षणापासून बंदी होती. आज जे आपण बसतोय आणि शिक्षण घेतोय, आमच्या महिला प्राध्यापिका असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, संशोधक असतील, यांना शिक्षणाची संधी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या पासून, राजर्षी शाहू महाराजांच्या पासून मिळालेली आहे. म्हणून त्यांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळालेली आहे. शाहू महाराजांच्या अगोदर, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या अगोदर सर्व समाजाला शिक्षणाची बंदी होती. ठराविक समाज तो होता ज्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता आणि शास्त्रामध्ये तिथं लिहिलेलं होतं. या सर्व महापुरुषांनी तो इतिहास बदलला. जो सर्वांना समानतेचं शिक्षण देऊ शकत नाही, त्या रूढी परंपरांच्या विरोधात, त्या ग्रंथांच्या विरोधामध्ये ज्या ज्या महापुरुषांनी या ठिकाणी जन्म छेडली, ते सगळे महापुरुषांच्या यादीमध्ये आलेले आहेत. मित्रांनो, काही माणसं जन्मतः मोठी असतात. राजा महाराजांच्या, श्रीमंतांच्या घरामध्ये जन्म घेणारी माणसं ही मोठी असतात. काही माणसांना मोठं बनवलं जातं त्यांच्या अनुयायाकडून, त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून, त्यांची चाटुगिरी करणाऱ्या लोकांच्याकडून. काही लोकांना महान बनवलं जातं आणि काही माणसं महान बनण्याचे 3 प्रकार आहेत. जन्मतः मोठी असणारी माणसं, काही माणसाला मोठं बनवलं जातं. तुम्हाला इतिहासाचं अधिक चिंतन केल्यानंतर ते लक्षात येईल. आणि काही माणसं स्वतःचा कर्तृत्व, स्वतःचा आदर्श या ठिकाणी निर्माण करतात, नेतृत्व कर्तृत्व या ठिकाणी इतिहासामध्ये आमोल असा प्रकारचा इतिहास निर्माण करतात आणि त्यामुळे ते इतिहासामध्ये महान होतात.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय घेतला असताना मी त्यांची 2-4 या ठिकाणी कामं या ठिकाणी उगवत्या स्वरूपामध्ये सांगणार आहे. या देशामध्ये ज्या लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, समानतेची संधी नव्हती, स्वातंत्र्य नव्हतं, त्या लोकांच्यासाठी मग ते मागासलेले असतील, वंचित असतील, उपेक्षित असतील, आदिवासी असतील, स्त्रिया असतील, महिला असतील, या लोकांना 1902 सालामध्ये पहिल्यांदा आपल्या देशामध्ये आरक्षणाची तरतूद जी आहे ती त्या लोकराजानं, जात्या राजानं, शाहू महाराजांनी या ठिकाणी करून दिलेले आहे. हे त्यांचं इतिहासाचं सगळ्यात मोठं आणि महान कार्य आहे. 50% आरक्षण आज महिलांना आपल्या देशामध्ये सुद्धा भारताच्या संविधानामध्ये ही जी तरतूद आहे महिलांना आरक्षणची, रिझर्वेशनची, विशेष प्रतिनिधित्वाची, ती शाहू महाराजांच्या काळामध्ये आणि शाहू महाराजांनी घेतलेल्या निर्णयामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता भारताच्या राज्यघटनेमध्ये आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या विकासाची संधी दिलेली आहे. शिक्षण किती महत्वाचं आहे हे या ठिकाणी यावरून लक्षात येतं. जे लोक उपेक्षित राहिलेले आहेत, ज्यांना विकासाची संधी मिळाली नाही, जे समानतेच्या बरोबरीने येऊ शकले नाही, अशा लोकांना समानतेची दर्जा देण्यासाठी आरक्षणाची ही जी नीती आहे, ज्याला सामाजिक न्यायाची नीती म्हणतात, ती राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये करवीर नगरीमध्ये आपल्या संस्थानामध्ये सुरू केलेली होती. त्या आरक्षणाचं समर्थन करताना राजर्षी शाहू महाराजांच्याकडे एकदा तुम्ही त्या हिंदी चित्रपटातली हिरोईन आहे, ती मला नाव आठवत नाही, पटवर्धन काहीतरी आहे, पण त्या पटवर्धन नावाचे ग्रस्त जे आहेत शाहू महाराजांच्या काळामध्ये होते. ज्यावेळी शाहू महाराजांनी 1902 सालामध्ये सर्वांना, मागासलेल्या, वंचित, उपेक्षित घटकांना या ठिकाणी आरक्षण देण्यासाठी निर्णय घेतला, धोरण जाहीर केलं, त्यावेळेस ते पटवर्धन, भाग्यश्री पटवर्धन ती मुलगी, तिचे नातेवाईक म्हणजे आजोबा पंजोबा ते शाहू महाराजांच्याकडे गेले आणि शाहू महाराजांना सांगितलं, शाहू महाराज तुम्ही विशिष्ट लोकांना शिक्षणाचा अधिकार देताय, विशिष्ट लोकांना आरक्षण देताय, विशिष्ट लोकांना अधिकार देताय, त्यामुळे समाजामध्ये दुही निर्माण होईल, संघर्ष निर्माण होईल, तुम्ही असा कसं काय निर्णय घेतला, धोरण घेतलं. पटवर्धन साहेब गेल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांना त्यांच्या बागा सांभाळणाऱ्या घोड्याची देखभाल करणारे जे लोक असतात त्या लोकांच्याकडे ते बागेमध्ये, घोड्यांच्या बागेमध्ये घेऊन गेले आणि त्यांना सांगितले हे सगळे घोडे जे आहेत हे घोडे रेसमध्ये धावणारे घोडे आहेत, परंतु काही घोडे जे आहेत ते घोडे जे आहेत त्या घोड्यांच्या मध्ये अशक्तपणा. आणि मग त्यांच्या तो जो बागा राखत होता त्या सेवकाला त्यांनी सांगितलं तिथं जा आणि त्या मैदानामध्ये काय कर, हरभऱ्याची जे पोती आहे त्या हरभऱ्याची पोती तिथं ओतून ये आणि ती खाण्यासाठी त्या बागेतल्या सगळ्या घोड्यांना सोडून दे. ज्याप्रमाणे राजाचा आदेश आला त्याप्रमाणे त्यांच्या सेवकांनी काय केलं, हरभरे जे आहेत हरभऱ्याचे चणे त्या बागाचा आहे त्या पाग्यापासून 200-300 मीटर वरती हरभऱ्याची पोती जी आहे ती हरभऱ्याची पोती या ठिकाणी ओतली आणि तो सगळ्या घोड्यांना त्यांनी सोडून दिली. जे ताकदवार घोडे होते मित्रांनो, जे सशक्त घोडे होते, जे बलदंड घोडे होते, ते घोडे इतक्या वेगाने आणि सुसाट पळत होते की त्यांनी जाऊन त्या चणे जे तिथे ठेवलेले आहेत त्या चण्याच्यावरती ताव मारला. फक्त सगळं पाठीमागून काही अशक्त असणारे घोडे आहेत, लगडे घोडे आहेत, दुबळे घोडे आहेत, ज्यांची ताकद शिल्लक राहिलेली नाही, असे काही घोडे आहेत. त्या घोड्यांना त्या हरभऱ्याच्या ढिगापर्यंत पोचता आलं. ते उशिरा येत होते, हळूहळू चालत होते आणि हळूहळू चालत जात असताना या ठिकाणी तिथं पोहोचेपर्यंत, त्या हरभऱ्याच्या ढिगावर पोहोचेपर्यंत तिथले हरभरे सशक्त घोड्यांनी, बलदंड घोड्यांनी, दांडग्या घोड्यांनी सगळे खाऊन घेतलेले होते. आणि ज्यापर्यंत हे लगडे तुकडे घोडे आहेत ते घोडे तिथं पोहोचू शकत नव्हते तोपर्यंत तिथले हरभरे संपलेले होते. शाहू महाराज पटवर्धनांच्याकडे वळून म्हणाले, पटवर्धन, मी जी आरक्षणाची तरतूद केलेली आहे, मी राखीव जागांची जी तरतूद केलेली आहे, त्याचं कारण असं आहे की आमच्या समाजामध्ये समानतेची संधी सर्वांना सारखी मिळत नाही आहे. आमच्या समाजातले लोक या दुबळ्या घोड्यासारखे आहेत, ज्या घोड्यांच्याकडे आसक्त आहे, ज्यांना खायला मिळालं नाही, ज्यांचं कुपोषण झालेलं आहे, अशा घोड्यांना तिथं पोहोचण्याच्या अगोदर समाजातले जे धनदांडगे असतात, जे जातदांडगे असतात, जे सशक्त असतात, ते सगळं या ठिकाणी हरभरे चणे राखीव जागा खाऊन घेतात आणि हे दुबळे लोक जे आहेत, दुबळे घोडे जे आहेत, त्या दुबळ्या घोड्यांना तिथपर्यंत पोहोचता येत नाही, त्यांचे हक्क अधिकार त्यांना मिळत नाही. म्हणून माझ्या राज्यामध्ये मी आरक्षणाची, सामाजिक न्यायाची चळवळ सुरू केलेली आहे. पटवर्धनांना हे म्हणजे ते वाक्य वर्णीय असल्यामुळे त्यांना त्यांचं म्हणणं या ठिकाणी पटलं नाही, पण हे उदाहरण जे आहे ते उदाहरण यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे.
की आज आमच्या देशामध्ये आरक्षणावरून बरेचसे या ठिकाणी गोंधळ आहेत. अनेक लोकांनी आमच्या प्रतिनिधित्वाची मागणी केलेली आहे. ते विशिष्ट जागा नाही तर समानता प्राप्त करण्यासाठी जे मागासलेले आहेत, जे उपेक्षित आहेत, त्यांना स्वतःच्या विकासाची संधी मिळाली नाही, अशा लोकांना समानतेची संधी मिळवून देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये सुरू केलेली जी आरक्षणाची नीती आहे, ती नीती बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेमध्ये घेतलेली आहे. कुणासाठी अन्याय करण्यासाठी नाही, किंवा कुणाला विशेष सवलतीसाठी नाही, किंवा कुणाला तुमच्यासाठी सर्व एका महापुरुषाने केले याच्यासाठी ती आरक्षणाची तरतूद नसून विकासाची सर्व संधी जी आहे ती समान पातळीवरती मिळाली पाहिजे. ज्या देशामध्ये शिक्षण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतो तो देश प्रगतीच्या पथावरती जातो असं शाहू महाराजांची धारणा होती. म्हणून त्यांनी प्राथमिक शिक्षण जे आहे त्या प्राथमिक शिक्षणाला महत्व दिलेलं होतं. आपल्या राज्यामध्ये करवीर नगरीमध्ये सर्व जाती धर्माचे अस्पृश्य असतील, मागासवर्गीय असतील, मराठा असतील, मुस्लिम असतील, आदिवासी असतील, त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय केलेली होती. शिक्षणाचं महत्व की ज्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात आहे तो समाज प्रगतीच्या पथावरती जातो. युरोपातली राष्ट्र प्रगत असण्याचं कारण की त्या देशातल्या सर्व लोकांना शिक्षणाची संधी या ठिकाणी मिळाली होती. आमच्या देशा मात्र माझे ठराविक लोकांना शिक्षणाची संधी असल्यामुळं आमच्या देशाचा या ठिकाणी विकास होऊ शकला नाही. 1000 वेळा हा देश गुलाम झाला. त्याचं कारण असं आहे की आमच्या धर्मशास्त्रामध्ये, आमच्या धर्मग्रंथामध्ये ज्यांना लिहिण्याचा अधिकार होता त्यांनी असं लिहून ठेवलं की ठराविकच लोक शिक्षण घेऊ शकतात, तो त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. युरोपामध्ये मात्र नाही. प्रत्येक व्यक्ती जन्मता जी जन्माला आलेली व्यक्ती आहे तिला नैसर्गिक हक्क आहे. हे हक्क ईश्वर सुद्धा नाकारू शकत नाही. हे या ठिकाणी शिक्षणाचं महत्व आहे. म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या देशामध्ये शिक्षणाची मोहर मिळवली. शाहू महाराजांच्या अगोदर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी या देशामध्ये शिक्षण समानतेने मिळावं याच्यासाठी प्रयत्न केलेले होते. या महापुरुषांच्या नंतर म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराजांच्या नंतर या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायावर आधारलेलं राज्य निर्माण करण्यासाठी भारताच्या संविधानामध्ये 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना मोफत आणि मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद आमच्या देशाच्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. ते आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी काय काम केलेलं आहे हे आम्हाला इतिहासातच कळतं. म्हणून मगाशी म्हटलं होतं की जो कौम अपना इतिहास भूल जाती है वो अपना इतिहास नहीं बता सकती है. आम्ही आमच्या महापुरुषांचा इतिहास वाचला पाहिजे. सोशल मीडियावरती या ठिकाणी व्हॉट्सअप वरती आलेले जे आता की साधनाच्या साधनांच्या वरती मिळणारं जे मोबाईल मधलं ज्ञान आहे, मोबाईल युनिव्हर्सिटी, त्या मोबाईल युनिव्हर्सिटी मधल्या ज्ञानावरती अनेक लोक या ठिकाणी छापा मारण्याचं काम करतात. पूर्णपणे इतिहासाची माहिती घेत नाहीत. आणि म्हणून या देशाला बळकट आणि बलवान बनवण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनाचं समर्पण केलेलं आहे त्या सर्व महापुरुषांना, महामातांना या ठिकाणी मी पुनश्च एकदा वंदन करतो, कोटी कोटी नमन करतो, अभिवादन करतो. आणि आज राजर्षी शाहू महाराजांच्या या महान राजाच्या, लोकराजाच्या, कल्याणकारी राजाच्या पावन स्मृतीला विनम्र प्रकारचं अभिवादन करतो. आणि आम्हाला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल या ठिकाणी मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपली नजर करतो. थँक्यू. धन्यवाद.